नमस्कार, अन्नपूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवरात्री विशेष उपवासाची वरईची भाकरी, भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी। चला तर मग आता आपण बघूयात भाकरी, भाजी आणि चटणी कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। इथे मी 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे। 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। मीठ घेतलंय चवीनुसार आणि चटणी करता भाजलेले शेंगदाणे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। चला तर आता आपण पहिल्यांदा भाकरी करून घेऊया। त्यासाठी मी इथे परत घेतली आहे आणि आता आपण जे पीठ घेतलंय ते चाळणीने चाळून घेऊयात। हे पीठ मी विकत आणलेलं आहे म्हणून मी ते चाळणीने चाळून घेते। आता आपण यातून काही थोडंसं पीठ भाकरीला लावायला काढून ठेवूयात। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि थोडं पाणी टाकून आपण ते मळून घेऊयात। आपण जशी बाजरीची ज्वारीची भाकरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही भाकरी सुद्धा तशीच करायची आहे। तसेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला घरीच याचं पीठ बनवायचं असेल तर 1 किलो वरई म्हणजेच भगर आणि पाव किलो साबुदाणा मिक्स करून हे दळून घ्यायचं आहे। आता इथे मी हे विकत पीठ आणलेलं आहे तर त्यामध्ये साबुदाणा जरा जास्त आहे, हे पीठ जरा चिकट आहे। आपण जितकं याला चांगलं मळून घेऊ तेवढी आपली भाकरी ही चांगली येते, चांगली मऊ आणि अजिबात तुटत नाही। बघा मी असं इतकं सैलसर असं हे पीठ मळवून घेतलेलं आहे। तर आता आपल्या इथे हे पीठ मळून झालंय, त्याचे मी 2 गोळे करून घेते आणि आता हा एक गोळा आपण मी असा हातावरती त्याचा गोळा करून घेतला आहे। आणि आता आपण या भाकरी थापण्यासाठी सुकं पीठ घेऊयात। मी असंच हे चाळणीने चाळून घेते म्हणजे हे सगळीकडे पसरलं जातं आणि आपली भाकरी पिठावरती चांगली फिरते। आता आपण हा गोळा पिठावरती ठेवून घेऊयात आणि हाताला असं कोरडं पीठ लावून आपण ही भाकरी थापून घेऊयात। म्हणजे आपली भाकरी हातालाही चिकटणार नाही आणि खाली परातीलाही चिकटणार नाही। आपल्याला ही अशी हलक्या हाताने ही भाकरी थापून घ्यायची आहे। मधून मधून सुक्या पिठाचा हात लावून आपल्याला ही थापायची आहे। नवीन असणाऱ्यांसाठी असं छोटीशी भाकरी एकाच हाताने आपण थापू शकतो। आपल्याला पाहिजे तेवढी आपण ही भाकरी पातळ करू शकतो। बघा मी अशी इथे ही भाकरी थापून घेतलेली आहे। आता इथे एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण त्यावरती भाकरी टाकून घेऊयात। बघा मी तुम्हाला इथे भाकरी कशी टाकायची ते दाखवते। आधी आपण अशी हातावरती ही भाकरी घ्यायची आणि मग दुसरा हात खाली लावून आपल्या भाकरीची खालची बाजू ही वरती आणि वरची बाजू तव्यावरती टाकायची आहे। आता इथे थोडीशी घडी पडली आहे तर आपण ती उलटणीने नीट करून घेऊयात आणि आता आपण तिला पाणी लावून घेऊयात। भाकरीला आपल्याला सगळीकडे असं पाणी लावून घ्यायचं आहे। जर आपलं भाकरीला पाणी लावायचं राहिलं तर भाकरीला खालच्या बाजूने मग तिला अशा चिरा पडतात, त्यामुळे भाकरीला पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं आहे। आता बघा हे पाणी वरतून सुकलं की आपण ही भाकरी पलटी करूयात। तर ही चहू बाजूने आपल्याला ही भाकरी अशी सोडून घ्यायची आणि आपण तिला पलटी करून घेऊयात। आता तवा इथे जरा थोडा कमी तापलेला होता म्हणून ही भाकरी अशी सपेतच राहिली आहे वरतून। आता इथे 5 मिनिटं झालेत। मी जरा मध्यम गॅसवरती ही खालची बाजू भाजून घेते। तर आता आपण काढून बघूयात। बघा आपली ही खालची बाजू पण व्यवस्थित भाजली गेली आहे। मग आता आपण तवा बाजूला ठेवूया आणि मोठ्या गॅसवरती ही भाकरी भाजून घेऊयात।
अशी उलटणीच्या साहाय्याने आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. अशी सारखी आपल्याला ही फिरवत राहायची आहे, म्हणजे अजिबात जळणार पण नाही आणि सर्व बाजूने व्यवस्थित भाजली जाईल. बघा आपली भाकरी किती व्यवस्थित भाजली गेली आहे. आता आपण हिला बाजूला ठेवूयात. आता मी इथे तुम्हाला अजून एक भाकरी करून दाखवते. आता आपण ही भाकरी तव्यावरती टाकून घेऊयात आणि पाणी लावून घेऊयात. आपण जेवढं भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेतो तेवढीच आपली भाकरी चांगली मऊ होते आणि अजिबात तिला चिरा पडत नाहीत. आता आपण ही भाकरी पलटी करून घेऊयात. बघा आता तवा व्यवस्थित तापलेला होता, तर खालची बाजू त्याची व्यवस्थित भाजली गेली आहे. आता तुम्हाला गॅसवरती भाजायला भाकरी जरा अवघड जात असेल तर मी इथे तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर आता आपली ही खालची बाजू झाली आहे, तर आता आपण ही भाकरी तव्यावरती अशी उलटी टाकूयात आणि भाजून घेऊयात. इथे माझं हे भाकरीचं पीठ एकदम चिकट असल्यामुळे ही माझी भाकरी फुगत नाही आहे. नाहीतर आपण घरी जे पीठ बनवतो त्याची भाकरी एकदम छान बनते. अशी आपण इथे ही भाकरी भाजून घेतलेली आहे. बघा तव्यावरती पण किती छान अशी ही भाकरी भाजली जाते. आणि आता आपण ह्याच तव्यावरती भेंडीची भाजी करून घेऊयात. आपला तवाही तापलेला आहे. आता मी त्यावरती 1 चमचा तेल टाकते आणि आता त्यामध्ये आपल्या ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकूयात. तेल चांगलं कडक झालेलं आहे, त्यामुळे मिरच्या पण पटकन परतल्यात आपल्या. आता आपण त्यामध्ये भेंडी टाकून घेऊयात आणि त्या मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आपण ही भेंडी तव्यावरती केल्याने ही भेंडी अजिबात चिकटही होत नाही, छान मोकळी होते. आता आपण यावरती मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नवरात्रीमध्येच भगरीच्या भाकरीसोबत भेंडीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी करतात आणि ही भेंडीची भाजी आणि गरमागरम भगरीची भाकरी खायला खूप छान लागते. आता आपण यावरती झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घेऊयात. आता आपली ही भेंडीची भाजी शिजते आहे, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात. तर आपण इथे ज्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला जरा जाडसर आपण हे वाटून घेऊयात. बघा अशी मी ते जाडसर अशी ही मिरची वाटून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि थोडंसं पाणी टाकून आपण ती ओलसर करून घेऊयात. कारण भगरीच्या भाकरीसोबत ही ओलसर चटणी जरा खायला चांगली लागते. आता इथे 5 मिनिट झाले, तर आता आपण हे झाकण काढूया. आपली भाजी शिजली आहे का बघूया आपण. आपण अशी हाताने दाबून बघूयात. बघा अशी आपली व्यवस्थित ही भेंडी शिजली आहे आत्ता. तर आता आपण हे इथे गॅस बंद करूयात. ही भेंडीची भाजी एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता आपण मग तव्यावरती आपण जी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आहे ती थोडीशी परतून घेऊयात. त्यासाठी मी इथे अर्धा चमचा तेल टाकते आणि मग आता आपण आपली चटणी टाकूयात आणि परतून घेऊयात व्यवस्थित. काही लोक ही चटणी न परतवताही तशी खातात, पण परतवल्याने चटणीला जरा जास्त चांगला खमंगपणा येतो आणि खायलाही चवदार लागते. त्यामुळे मी इथेही थोडीशी परतूनच घेत असते. बघा इथे 5 मिनिट झालेत. मी इथे ही शेंगदाण्याची चटणी परतवते आहे. आपली इथे ही चटणी व्यवस्थित परतली आहे. आता आपण उपवासाचं ताट सर्व करूया. तर भगरीची भाकरी, भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याची झणझणीत चटणी खायला खूप छान लागते. तेव्हा तुम्ही ह्या नवरात्रीला नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.